नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तिकडे तो एप्स्टीन असेल, पण आपल्याकडे काही लोक कमी नाही आहेत. रोज 101 गोष्टी बाहेर येत आहेत. काल तो कीर्तनकार निघाला, आज एक ज्योतिषी ज्याने मोठ्या मोठ्या हस्तींना राजकीय भविष्य सांगितलेलं आहे. पाया त्याचे धुतलेले आहे, त्याच्या पायाचं पाणी पिले असतील काही लोक. अशा माणसाचं एक भयंकर कांड आज सकाळी ओपन झालं. त्याला आता अटक झालेली आहे. एका 35 वर्षीय महिलेने तक्रार केली आणि त्याच्यामुळे नाशिकमध्ये त्या व्यक्तीला अटक झालेली आहे. ह्यानं काय काय केलं आणि या महिलेची तक्रार काय आहे समजून घेऊया. याशिवाय हा जो माणूस आहे याच्यामध्ये मोठ्या मोठ्या नेत्यांचं नाव आता यायला लागलेलं आहे. सरकारपाडा, नाशिकमधलं सरकारपाडा पोलीस स्टेशनमध्ये त्याला अटक केलेली आहे. पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे. विषय काय आहे? अर्थात बातमी समोर जशी जाईल तशी अजून त्या गोष्टी बाहेर येतील. पण सध्या जे बाहेर आलेलं आहे ते असं आहे की का 35 वर्षीय महिलेने तिच्यासोबत ह्या ज्योतिष सांगणाऱ्या, भविष्य वगैरे सांगणाऱ्या माणसाने अत्याचार केला, भयंकर पद्धतीचे तिचं शारीरिक छळ केला आणि अजून काय काय गोष्टी केल्या असतील त्या मी सांगू शकत नाही अशा आहेत. या महिलेने तक्रार केली, धाडस केलं, तक्रार केली आणि पोलिसांनी सुद्धा धाडस केलं आणि या व्यक्तीला अटक केलेली आहे. आता ह्या व्यक्तीचं सुद्धा कालच्या त्या कीर्तनकारासारखीच थोडीफार स्टोरी आहे. एक मस्त अशी संस्था काढली. एखाद्या माणसाने देवाचं नाव घेतलं, धर्माचं नाव घेतलं, ज्योतिष वगैरे, भविष्य वगैरे मला सांगता येते असं म्हटलं की आपल्या इकडची जनता एवढी भोळीबाबडी आहे की तिला असं वाटतं की काहीतरी भारीच असणार आहे, काहीतरी देवाचं असेल, काहीतरी बाबा चांगलंच असेल, पुण्याचंच असेल, म्हणून लोक त्या व्यक्तीला सपोर्ट करतात. ह्या माणसाने शिवनिका नावाची संस्था काढली आणि या संस्थेमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी ज्याला आपण म्हणूया धर्म वगैरे चालू होत्या. आजकाल धर्माचं एवढं स्तोम माजलं की कोणी धर्माच्या विरोधात, त्याच्या विरोधात गेलं तर धर्माच्या विरोधात गेले म्हणून लोक बोंबलतील, म्हणून कोणी काय बोललं नाही. आणि ह्या माणसाकडून आता एक असा पेनड्राईव्ह जप्त झालेला आहे, ज्या पेनड्राईव्हमध्ये 35 व्हिडिओ सापडले. आता अर्थात पोलिसांना एकच पेनड्राईव्ह मिळालं, त्याच्याकडे अजून पेनड्राईव्ह असतील. तसे एका पेनड्राईव्हमध्ये 35 व्हिडिओ म्हणजे खूपच मावलेत की. काय करत होता हा? ही काय विकृती आहे? म्हणजे महिलेचा छळ करायचा, ही तर भयंकर प्रकारची विकृती. आणि त्याच्यानंतर ते रेकॉर्डिंग पण करायचं, ते रेकॉर्डिंग ठेवायचं, त्या रेकॉर्डिंगवरनं ब्लॅकमेल करत राहायचं. आणि ह्या माणसाचे कांड काय सांगायचे तुम्हाला. आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे सुद्धा या माणसाला भेट देत होते. कुठली तरी पूजा, होम हवन, दुग्धाभिषेक वगैरे या माणसाच्या हातून शिंदे साहेबांनी घातलं होतं. अरे म्हणून म्हणतात वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? हे असले बुवाबाज तुम्हाला थांबवतील, तुम्हाला वाचवतील असं तुम्हाला वाटत असेल ना, अरे तुम्ही घाणेरडे कांड केले असेल तर तुम्ही पकडणारच, कुणीच सुटणार नाही. आता हा ज्योतिष पाहणार, भविष्य पाहणार होता म्हणे, ह्याला तरी कळलं का ह्याला अटक करणार आहे म्हणून? आज कळलं असतं तर राहिला नसता ना इथे. त्यामुळे हे सगळं थोतांड आहे. ह्या तुमच्या भीतीचा उपयोग करतात हे लोक. त्यांना माहीत असतं खूप लोकांना रोजगाराचं टेन्शन आहे, नोकरी लागेल की नाही, लग्न होईल की नाही, असं घरच्यांना टेन्शन असतं. मग तुमच्या त्या भीतीचा हे लोक उपयोग करतात. मग तुम्हाला थोडंसं दिलासा द्यायचा प्रयत्न करतात. हे असं आहे, थोडीशी अडचण आहे, ही पूजा घाला, मी घालतो तुमच्याकडून 10,000 रुपये मला द्या, 25,000 रुपये द्या, मी पूजा घालतो, सगळं नीट होईल. अरे त्यानं पूजा घातल्यामुळं काहीच नाही झालेलं असतं. जे काय होईल किंवा नाही होईल ते तुमच्यामुळे होणार असतं. तो माणूस का तुमच्या नावाने खरंच पूजा घालणारा असतो? त्या देवाला खरंच पैशाने घातलेली पूजा पावते? थोडा विचार करा. हा जो आहे ना, आपण म्हणतो चराचरामध्ये आहे ईश्वर, चराचरामध्ये ती शक्ती आहे, ती पॉझिटिव्हिटी आहे, तुमच्या आजूबाजूला आहे. आपल्या सगळ्या धर्माचं सार हेच आहे. मेडिटेशन असेल, नामस्मरण असेल, आपल्या सगळ्या वारकरी संतांनी सांगितलं आहे. हे केल्यानेच तुम्हाला खरोखर काहीतरी तुमच्या आयुष्यात बरं वाटणार असतं. पण हे लोक त्याचा गैरफायदा घेतात आणि अशा प्रकारे इतका मोठा म्हणजे फ्रॉड केलेला हा माणूस, हा खरंच यांनी सांगितलेली ज्योतिष सांगता येत असणार आहे का? कुठलाही प्रामाणिक नसलेली व्यक्ती कुठल्याही प्रकारचा देव त्याला पाहू शकत नाही, कुठल्याही प्रकारची त्याला सिद्धी येऊ शकत नाही. तो जो म्हणत असेल ना की मला भविष्य कळतं, काय नाही कळत. कुणी पण जनरल सांगेल, थोडासा विचार केला तर तुम्हालाही कोणाचे भविष्यात काय करणार आहे बघून सांगता येतं. आणि हे एकनाथ शिंदे साहेब याच्याकडे जात होते. पक्ष फुटला तेव्हा गेले असतील, काय होणार आहे, काय होणार आहे, माझ्याकडे राहील का धनुष्यबाण, का जाईल परत उद्धव ठाकरे यांच्याकडे? मग त्यांनी काहीतरी उपाय सांगितले असतील. रुपाली चाकणकर मॅडम,
परवाच्या दिवशी महिला दिनाच्या दिवशी म्हणल्या होत्या, मुलींना संविधान द्या हुंड्यामध्ये. खूप चांगली लाखात एक गोष्ट केली होती त्यांनी, संविधान मुलींना द्यायला पाहिजे. अहो पण हे काय करताय तुम्ही? ह्या माणसाचे पायधूत आहे. नाही, हे बघा, एखाद्या व्यक्तीबद्दल आदर असणं आम्ही समजू शकतो, पण तुम्हाला कळलं नाही की हा व्यक्ती काय असेल? आता त्यांनी पाय धुतले म्हणजे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल असं काय आपण म्हणत नाही आहे. पण मला असं वाटतं की महाराष्ट्रातली अशी बरीच जनता आहे जिला असं वाटतं कुठला तरी महाराज म्हणजे काहीतरी भारी आहे आणि त्याचे पाय धुवावे. आणि मी पहिल्यांदा खरंच सांगते, कुणाचेही पाय कधीच नका धुत जाऊ. खरंच तुम्हाला जर काही एखाद्याला द्यायचं असेल तर आपला वेळ द्या, मेहनत करा, त्यांची काहीतरी सेवा करा. सेवा म्हणजे पाय धुणं नसतं. आणि जो माणूस असा मस्त ढोम्यासारखा, तो बघा फोटोमध्ये कसा दिसेल, बसलाय ढोम्यासारखा असा बसत असेल आणि पाय धुत आहेत लोक, वा वा मस्त पाय धुवा माझे, असं जर करत असेल ना, तर समजून घ्या महानीच माणूस आहे तो. ज्याला खरोखर काहीतरी सिद्धी प्राप्त झालेली असते, जो खरोखर प्रामाणिक असतो, ज्याला काहीतरी खरंच कळलेलं असतं अध्यात्माचं, त्या व्यक्तीला कधीच नाही वाटणार की कोणी माझे तरी पाय धुवावं, कोणीतरी मला हार घालावं, कोणीतरी मला फुलं वाहावं, असं नसतं वाटत. आणि असं वाटत आहे त्या माणसाला असा ढोम्यासारखा बसून राहिला, याचा अर्थ समजून घ्या तो काहीही करू शकतो. अरे एक 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 कुठला तरी बाबा बुवा बाहेर निघतोय. आता हे यांच्यावर केस झाली म्हणून आता आपल्याला बोलू शकतो. याच्या आधी जर मी व्हिडिओ केला असता समजा या बाबावर, तर ते भाजपवाले अंधभक्त तुटून पडले असते, ही धर्मविरोधी आहे म्हणून. आणि काय कुठल्याच एका धर्मात प्रॉब्लेम नसतो. हे असे लोक ना मुस्लिम धर्मातही आहेत. हे असे लोक फसवणारे हे ख्रिश्चनमध्ये पण आहे, त्या पारसीमध्ये, सगळ्याच धर्मात आहेत, शीखमध्ये पण आहे. मला एक सांगा कुठला असा धर्म आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कधीच विकृत सापडला नाही? नाव सांगा मला फक्त. हा, याचा धर्म कोणता याच्यात आपल्याला घेणं देणं नाही आहे. मुद्दा आहे की ह्याचा स्वभाव कसा आहे, हा किती विकृत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याने तुमच्यासोबत गद्दारी केली. तुम्ही धार्मिक आहात, तुम्ही साधे भोळा आहात, तुम्हाला देवा धर्माचं नाव घेतलं की बरं वाटतं, या गोष्टीचा त्यांनी गैरफायदा घेतला. आता पुढे येईलच याच्यामध्ये कोण कोण काय काय अडकणार आहे. पण चाकरकर मॅडम बाहेर येऊन तुम्ही आता खुलासा द्या. महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या सुषमा अंधारे मॅडम म्हणाल्या की चाकणकर बाईंना राहण्याचा अधिकार नाही आहे म्हणे महिला आयोगाच्या अध्यक्षा. खरं आहे, या 35 वर्षीय महिलेने जी तक्रार दिलेली आहे, चाकणकर मॅडम महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे, उभं राहायला पाहिजे. मी त्या महिलेच्या सोबत आहे, तिला न्याय मिळालाच पाहिजे म्हणा तुम्ही. हां, असल जरी तुम्ही त्या संस्थेचे पदाधिकारी, त्याचा राजीनामा द्या आणि म्हणा की हो, मी ज्या संस्थेत होती त्या माणसाने जर असं केलं असेल तर तिला शिक्षा झालीच पाहिजे, हे मी एन्श्युअर करते. आणि यालाच म्हणतात कल्याणकारी राज्य, यालाच म्हणतात शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांवर चालणं. आज खरोखर कसोटी आहे चाकणकर मॅडमची. आता बघणार आहोत आपण त्या नेमकं काय म्हणतात. एक स्टेटमेंट त्यांनी द्यावं, माफी मागावी आणि संस्थेचा राजीनामा द्यावा आणि त्या महिलेच्या बाजूने उभं राहावं. आता या माणसाला अटक केलेली आहे, बघू पुढे काय काय होतंय ते. पण हे किती भयंकर आहे. अशा प्रकारे कधीच कुणाचा, मी तुम्हाला सांगते, पाय नका धुत जाऊ. आणि याच्यापासून आपल्या पोरींना वाचवा. कुठलाही धर्म, देव काय जर तुम्हाला करायचं असेल, शांत डोळे बसून घरामध्ये नामस्मरण करा. आपल्या तुकोबारायांनी सांगितलेलं आहे, आपल्या सगळ्या वारकरी संतांनी सांगितलेलं आहे, नामस्मरण. त्याच्यासारखं दुसरं काहीच नाही. बाकी कुठलीही मूर्ती नसेल, कुठल्याही देवाचं नाव तुम्ही घेतलं नाही, कुठलंही काही मंदिरात नाही गेलात तरी चालते. ह्याच्यातून बाहेर या. या सगळ्या गोष्टींवरनं तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा. या भागातले असाल, नाशिक सिन्नर भागातले असाल, जर तुम्ही हे पाहिलं असेल, तुम्हालाही याच्या आधी वाटलं होतं का की असं काहीतरी इथे चालत असेल, डाऊट आला होता का, तुम्ही कोणाला बोलायचा प्रयत्न केला का, त्याच्यानंतर पुढे त्यांनी ऐकून घेतलं का, कमेंटमध्ये सांगा, मला कळू द्या. थांबते. धन्यवाद.